एखादा माणूस किती डिसिप्लिन्ड आहे किंवा कपड्याच्या बाबतीत किती अलर्ट आहे हे जर बघायचं असेल तर त्याची नखं पहा आणि त्याचे शूज पहा. थोडक्यात तुमच्या मनात काय चाललंय ना हे तुमची बॉडी लँग्वेज सांगते. तुम्ही जे बोलताय तेच तुमच्या मनात आहे का, तुमची वागण्या बोलण्याची पद्धत कशी आहे, का तुम्ही खूप सेल्फ सेंटर्ड आणि खूप फुल ऑफ युअर सेल्फ आहात. कॉन्फिडन्स इज नॉट इफ एव्हरीवन लाईक्स मी. कॉन्फिडन्स इज अबाउट आय एम ऑल राईट इफ दे डोंट लाईक मी. पहिल्यांदा मी फुलपाखरांच्या पाठीमागे लागायचो, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मीच जर स्वतःचं गार्डन केलं तर फुलपाखरं तिथे येऊन बसतील. तुम्ही किती क्रेडिबल आहात हे तुमच्या अटायरवरच लोक ठरवतात. तुम्हाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा, तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यायचा की नाही, तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा की नाही, तुम्ही स्वतःला कसं ट्रीट करता यावरून लोक ठरवतात की त्यांनी तुम्हाला कसं ट्रीट करायचं. तुम्ही जेवढं ते घेत राहाल ना, आपण जसं म्हणतो ऊस गोड लागला की लोक मुलापासून खाण्याला सुरुवात करतात. सो अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खरं तर निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करण्याकडे लीड करतात आणि आपण त्या नकळत करून जातो, पण आपल्या ते लक्षात येत नाही की. नमस्कार मंडळी, मॅडसरी टॉक्सवरच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. म्हणजे तुम्हाला माहितीये का, आपण ज्यावेळी एखादं कम्युनिकेशन करत असतो त्यावेळी आपल्या तोंडातून बाहेर पडणारे जे शब्द आहेत ते फक्त कम्युनिकेशनचा 20% भाग असतात. उरलेले 80% हे आपलं शरीर आपल्याद्वारे बोलत असतं. आणि मग शरीर नेमकं आपल्याबद्दल काय बोलत असतं, आपलं इम्प्रेशन कसं पडत असतं याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलेला आहे सॉफ्ट स्किल ट्रेनर, जे आपल्या आधीच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा येऊन गेलेले आहेत, गौरी गुरव मॅडम यांना. तर गौरी मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. येस मॅडम, विषयाला सुरुवात करताना मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचंय की आपण म्हणतो की आपण जे शब्द बोलतोय त्याच्यावरती इम्पॉर्टन्स आपण देतोच, पण आपले हातवारे, आपले जेस्चर्स, आपली बसण्याची पद्धत, उठण्याची पद्धत यांचा कम्युनिकेशन मध्ये काही पार्ट असतो का? नक्कीच. कम्युनिकेशनमध्ये या सगळ्याचा खूप मोठा पार्ट असतो. बॉडी लँग्वेज किंवा आपण ज्याला म्हणतो की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हा ह्युमन इंटरॅक्शन, ह्युमन कम्युनिकेशनचा खूप मोठा पार्ट आहे, ज्याला आपण सिंहाचा वाटा किंवा लायन शेअर म्हणू शकतो. एक रूल आहे 7, 38 आणि 55. आपण मला वाटतं मागे पण हा रूल एकदा पाहिला होता. तर हा रूल असं सांगतो की तुम्ही जे इंटरॅक्शन करता ते दुसऱ्यावर कसा प्रभाव पाडतं, तर 7% फक्त तुमचे वर्ड मॅटर करतात. फक्त 7%. बरोबर, 20 पण नाही. त्याचबरोबर 38% हे तुमचे व्हॉइस टोन किंवा पिच, तुम्ही कोणत्या टोन मध्ये आणि कोणत्या पिच मध्ये इतरांशी बोलताय हा भाग मॅटर करतो. आणि 55% भाग हा तुमचे जेस्चर, पोस्चर आणि तुमची बॉडी लँग्वेज हा इफेक्ट टाकत असतो. म्हणजे सगळ्यात मोठा जर कम्युनिकेशनचा कोणता पार्ट असेल तर तुमची बॉडी लँग्वेज आहे, दॅट इज युअर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मग हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जे आहे ते अनस्पोकन मेथड आहे किंवा अनस्पोकन पार्ट आहे. तुम्हाला जे काही सांगायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे त्याचा हा प्रत्येक जण यूज करत असतो, कॉन्शियसली और सबकॉन्शियसली. बोलणारा, ऐकणारा प्रत्येक जण हे यूज करत असतो. थोडक्यात तुमच्या मनात काय चाललंय ना हे तुमची बॉडी लँग्वेज सांगते. तुम्ही जे बोलताय तेच तुमच्या मनात आहे का, थोडक्यात तुमच्या मनातलं तुमच्या ओठावर आहे का हे तुमची बॉडी लँग्वेज सांगते, जर ते व्यवस्थित सिंक होत असेल तर. अदरवाईज बऱ्याचदा असं वाटतं की हा बोलतोय काहीतरी वेगळं पण ह्याच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय, वेन देर इज नॉट सिंक्रोनायझेशन. सो हा एक पार्ट असतो. आणि कम्युनिकेशन असं आहे की व्हॉट यू से पेक्षा हाऊ यू से मॅटर्स द मोस्ट. एक खूप सुंदर वाक्य आहे की कौन सी बात कब, कहा और कैसे कही जाए, अगर इस बात का सलीका हो तो हर बात सुनी जाती है. सो हे जर आपण लक्षात ठेवलं तर मला वाटतं कम्युनिकेशनची प्रोसेस किंवा कम्युनिकेशन खूप इझी आणि इफेक्टिव्ह करायला मदत करू शकतं. ओके. आणि मे बी काही लोक आपल्या समोर असतात त्यावेळी ते आपल्याला हे पण बघत असतात ना की आपण काय बोलत नाहीये, आपण काय बोलतोय याच्यापेक्षा यातून काय बोललं जात नाही हे पाहत असतात. त्यामुळे मे बी आपण कशा पद्धतीने बोलतोय हे चेक करणं, तपासत राहणं पण इम्पॉर्टंट आहे. मग यातून पुढे जाताना मला असं विचारायचंय की आपल्या बॉडी लँग्वेज मधून असं काय गोष्टी असतात की ज्याच्यामुळं समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काहीतरी मतं निर्माण करत असतो किंवा तयार करत असतो की हा असा वागतोय किंवा आपल्या त्या गोष्टी नोटीस होतात, अशा गोष्टी कोणत्या आहेत? येस. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजेच बॉडी लँग्वेजचे 3 मेन ऍस्पेक्ट आहेत. पहिला जो आहे तो फेशियल एक्सप्रेशन आहे. तुम्ही चेहऱ्यावरून काय दाखवायचा प्रयत्न करताय, यामध्ये तुमचा आय कॉन्टॅक्ट येतो, तुम्ही फेशियल एक्सप्रेशन कसे देताय, तुम्ही केअरलेस आहात, ब्लँक आहात किंवा तुम्ही अटेंटिव्ह आहात का, या गोष्टी येतात. त्याच्यानंतर जे आहे ते जेस्चर आहे, म्हणजे तुमचे हातवारे किंवा इतर बॉडी मुवमेंट तुम्ही कशा करता, बसल्यावर असो किंवा उभं राहिल्यावरती असो. त्यातून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करता, तुम्ही कॉन्फिडंट आहात, इरेक्ट आहात का, तुम्ही स्लाउच झालेले आहात, तुम्ही फारच एनर्जी ड्राऊन झाल्यासारखे बसलेले आहात, तुमचं लक्षच नाहीये समोरच्याकडे, तुम्ही खालीच बघताय, ह्या गोष्टी असतात. आणि थर्ड जे आहे तुमचं पोस्चर, म्हणजे तुम्ही उभे कसे राहता आणि तुम्ही तुमची बॉडी रेग्युलर बेसिसवरती कशी प्रेझेंट करता कोणत्याही सिनॅरिओमध्ये.
मग ह्याच्यामधून तुमचा कॉन्फिडन्स दिसतो, तुम्ही चालता कसं, तुम्ही उभे कसे राहता, त्याच्यानंतर तुम्ही कुठेही एंटर करताना तुम्ही एंटर कसं करता, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि ह्यातून खूप साऱ्या गोष्टी लक्षात येतात, जसं की तुम्ही बसताना खूप स्लाउच करत असाल, खुर्चीवर मागे रेलून बसत असाल, तर तुम्ही लेझी आहात, किंवा तुम्ही फार काही इंटरेस्टेड नाही आहात या ह्याच्यामध्ये, तुम्ही थोडंसं रेस्टिंग मोडवर चाललाय असं दिसू शकतं. तुम्ही आय कॉन्टॅक्ट जर नाही ठेवला तर तुम्हाला समोरच्या नजरेला नजर द्यायला कॉन्फिडन्स नाहीये, किंवा तुम्ही घाबरताय, तुमच्या डोक्यात दुसरं काहीतरी चालू आहे, यू आर नॉट इंटरेस्टेड असं दिसू शकतं. तुम्ही जर स्माइल केली नाही समोरच्या व्यक्तीला तर असं दिसतं की तुम्ही अप्रोचेबल नाही आहात, तुम्हाला सहज अप्रोच करणं शक्य नाहीये, किंवा तुम्ही दुसरीकडेच कुठेतरी पाहताय, तुम्ही फिजिटिंग करताय, म्हणजे तुम्ही मे बी टेन्स आहात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये ऑक्युपाईड आहात. आता या वेळेला तुम्हाला ते करण्यात इंटरेस्ट नाही, तुमच्यासाठी ते ज्या गोष्टीशी तुम्ही फिजिटिंग करताय ते महत्वाचं आहे. असे बरेचसे मेसेज तुम्ही समोरच्या व्यक्तीला देऊ शकता. सो हे न बोलता दिले जाणारे मेसेजेस मला वाटतं माणसाला जास्त हिट करतात, आणि ते कदाचित बऱ्याच लोकांना लागतं सुद्धा की ही डिडंट ट्रीट मी वेल, असं आपल्याला बरं वाटतं की तो बोलत तर ठीक होता, पण समहाऊ त्याचे ते बॉडी लँग्वेज अँड ऑल दिस थिंग्स सिंक नाही झाल्या. ही वॉज नॉट इन टू दॅट कॉन्व्हर्सेशन, त्याचं लक्ष तिसरीकच कुठेतरी होतं, किंवा मला ट्रीटमेंट चांगली मिळाली नाही असं देखील तुमच्या बॉडी लँग्वेजमुळे समोरच्या माणसाला वाटू शकतं. किंवा मे बी कनेक्ट होत नाही त्यावेळी आपण भेटल्यानंतर, की जसं पहिल्यांदा भेटलो त्यावेळी कनेक्ट झालेलं, त्यावेळी आता झालंच नाही, तो नव्हताच इथे, तो फक्त फिजिकली होता. राईट. आणि हे समोरच्याला दिसू शकतं. बरोबर. सो मग मला असं विचारायचंय की जर एखादा जॉब इंटरव्ह्यू देणारा विद्यार्थी आहे, किंवा एखादा ओनर आहे, त्याला एखादी डील क्रॅक करायची, किंवा सध्याच्या घडीचा एक आणखीन महत्वाचा प्रश्न तो म्हणजे तिच्यावरती पहिलं इम्प्रेशन चांगलं क्रिएट करायचंय, तर या गोष्टींसाठी आपल्याला लॉंग लास्टिंग इम्प्रेशन क्रिएट करायचंय, तर आपलं इम्प्रेशन तयार होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे यासाठी कोणत्या टिप्स आहेत का? ओके, डेफिनेटली. फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट करायचं असेल तर आपण 4 ऍस्पेक्ट मध्ये याच्याकडे बघूया. पहिल्यांदा आपण फॉर्मल सिच्युएशन मध्ये बघूया, जसं तुम्ही म्हटलात की एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, किंवा काहीतरी प्रोफेशनल मीट आहे, कुठे पिचिंग करायला जायचंय, या गोष्टींसाठी बघूया. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ज्या सेकंड सिनॅरिओ मध्ये आहेत, की एखाद्या तुम्हाला स्पाउसला इम्प्रेस करायचंय, त्याच्यामध्ये पण ह्यातल्या काही गोष्टी तुम्ही कॅरी करू शकता. ह्याचे 4 ऍस्पेक्ट जे आहेत ते पहिलं आहे म्हणजे ग्रूमिंग आहे तुमचं सगळ्यात पहिल्यांदा. मग ह्याच्यामध्ये काय येतं तर तुमचं पर्सनल हायजीन आणि तुम्ही स्वतःचा रखरखाव कसा केलेला आहे. इथं तुमचे फीचर्स, तुमचे गुड लुक्स, तुमचे नाक, डोळे, कलर, कॉम्प्लेक्शन नाही मॅटर करत, बिकॉज दॅट यू गॉट ऍक्सिडेंटली बाय जीन्स, तर तुमचं काही कर्तृत्व नाहीये, राईट. सो डोंट गेट बॉदर अबाउट दॅट की अरे मी खूप गुड लुकिंग नाहीये, मी गोरापान नाहीये, किंवा मी छान नाहीये. इट इज ओके, पण तुम्ही जे काही तुमच्याकडे आहे ना ते तुम्ही कसं मेंटेन केलं आणि त्याचा रखरखाव कसा केलेला आहे हे ग्रूमिंग मध्ये येतं. मग पर्सनल हायजीन, तुमचे केस, तुमची बियर्ड असू देत, तुमच्या स्किनची तुम्ही घेतलेली काळजी असू देत, इव्हन तुमची नखं, तुमच्या पायांची घेतलेली काळजी असू देत. त्याचबरोबर तुम्ही शूज कोणत्या प्रकारचे घालता, कपडे तुम्ही अप्रोप्रिएट चूज करता का, जे तुम्हाला सूट होतात, जे तुमच्यावर छान दिसतात, खुलून दिसतात, ते घालता का, हे सगळं ह्याच्यामध्ये येईल. नेक्स्ट थिंग जे आहे, ग्रूमिंग नंतर ड्रेसिंगकडे आपण हळूहळू थोडंसं ग्लाइड होतं, की तुम्हाला सूट होतील असे कपडे घालणं, कलर कॉम्बिनेशन चूज करणं त्याप्रमाणे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या सेटअपमध्ये चाललाय त्यानुसार देखील ऑकेजन वाईज कपड्यांची निवड करणं पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा गोल आणि रोल काय आहे त्यानुसार कपडे चूज करणं खूप महत्वाचं असतं. आपल्याकडे वॉर्डरोबमध्ये खूप प्रकार असतात, कॅज्युअल, फॉर्मल, सेमी फॉर्मल, ओके, जसं की लेजर असतो, स्पोर्ट्सचे वेगळे कपडे असतात. पण कुठे जाताना काय घालायचं हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही त्या सिनॅरिओमध्ये फिट बसता. यू बिहेव ॲज द पीपल एक्सपेक्ट यू टू बी बिहेव्ड, त्याप्रमाणे तुम्ही जिथे जाता. सो ह्या गोष्टी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे व्हर्बल कम्युनिकेशन. तुम्ही लोकांशी बोलता कसं, तुम्ही गुड लिस्नर आहात का, तुम्ही समोरच्यांचं ऐकून देखील घेता का, त्याचबरोबर तुम्ही तुमचं म्हणणं कशा प्रकारे मांडता, अग्रेसिव्हली मांडता का, समोरच्याचं ऐकून घेत घेत टप्प्याटप्प्याने तुम्ही तुमच्या मतांकडे त्याला वळवता. तुमच्या शब्दांची निवड कशी आहे, सिलेक्शन ऑफ वर्ड जे आहे ते तुमचं चांगलं आहे का, की समोरचा व्यक्ती तुम्हाला त्यानुसार रिमेंबर करू शकतो फॉर लॉंग टाइम. ह्या गोष्टी आहेत. आणि लास्ट पार्ट जो आहे तो आहे बॉडी लँग्वेज आणि एटिकेटचा आहे, की तुम्ही दुसऱ्याला कसं ट्रीट करता, तुम्ही त्याला कसं तुमच्या प्रेझेन्समध्ये कसं फील करवता, तुम्ही एटिकेट मॅनर फॉलो करता का, तुमची वागण्या बोलण्याची पद्धत कशी आहे, का तुम्ही खूप सेल्फ सेंटर्ड आणि खूप फुल ऑफ युअर सेल्फ आहात, तुमचं सगळं आहे ते वर्ल्ड सेल्फ सेंटर्ड, म्हणजे मी, माइंड, माय सेल्फ यावर कंट्रोल्ड आहे, यावर सेंट्रलाइज आहे. ह्या सगळ्या गोष्टी फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट करायला खूप मदत करतात. सो या गोष्टींची काळजी घ्यायची. आणि जो पुढचा पार्ट तुम्ही जो म्हटलात की तुम्हाला जर स्पाउस काइंड ऑफ थिंग मधनं कोणाला जर इम्प्रेस करायचं असेल तर एक बेसिक गोष्ट जी असते की तुम्हाला ट्रस्ट पहिल्यांदा डेव्हलप करावा लागतो त्या व्यक्तीसोबत, तुम्हाला जेन्युइननेस शो करावा लागतो. इथं कोणतंही फेक
दाखवणं गोष्टी हे फार काळ टिकून नाही राहत. म्हणजे मे बी एखाद दुसऱ्या वेळेला तुम्ही ते कॅरी फॉरवर्ड करू शकता, पण खूप दिवस तुम्ही फेक करू शकत नाही आणि समोरची व्यक्ती तुम्हाला हळूहळू ओळखायला लागते. सो ह्या गोष्टींची काळजी घेणं की जे तुम्ही आहात किंवा जसं तुम्हाला दाखवायचं तसं ऍटलीस्ट बनायचा प्रयत्न करणं. ऍक्च्युली तेवढ्या ह्याच्यापुरता मी चांगला वागेन अँड बॅक टू आपण म्हणतो ना रूट 1 असं करेन, ह्याच्यात काही अर्थ नसतो. ते खूप दिवस टिकणार नसतं. आणखीन एक गोष्ट जी असते की जेव्हा या रिलेशनमध्ये असं होतं की लोक फ्रेंडलीनेस एक्सपेक्ट करतात बट विदिन द बाउंड्रीज, प्लस रिस्पेक्ट आणि केअर पण एक्सपेक्ट करतात, की त्यांना वाटतं की समोरच्या व्यक्तीने मला योग्य तो रिस्पेक्ट द्यावा, केअर करावी, फ्रेंडली राहावं, पण टू सम एक्सटेंट. सो या गोष्टी इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आपण ओव्हरडू करतो, खूप एक्सायटेड होतो किंवा पटकन काही गोष्टी व्हाव्यात मिळाव्यात म्हणून खूप रश करतो आणि गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, पण त्या गोष्टी बिनसतात, बिघडतात, आपण खूपच डेस्पिरेट आहे असं समोरच्या व्यक्तीला वाटू शकतं. सो लेट इट सिंक, थोडा टाइम द्या आणि ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप या ह्याच्यामध्ये गेलं तर यू विल गेट व्हॉट यू वॉन्ट. आणि याच्यातून 2-3 प्रश्न आणखीन आलेत. सो त्यातला पहिला म्हणजे ग्रूमिंग बद्दल ज्यावेळी आपण विचार करतो तर त्यावेळी मी दाढी किती ठेवायची ह्याचं दरवेळी भान असतं असं नाही, किंवा माझे केस कापल्यानंतर ते एकदम आउटलाईन दिसते किंवा कट मार्क दिसतो. सो ते ग्रूमिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, कसं असलं पाहिजे, किंवा आपण इटिकेट्स मध्ये जे म्हणतो ते कसं असलं पाहिजे, हा एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता की तो म्हणजे आपल्याला शाळेत कधी शिकवलं नाही जात किंवा कुठेही असं स्पेशल कोचिंग घेतल्याशिवाय कळत नाही की कोणत्या ठिकाणी जाताना कोणते कपडे घालायचे. एक्झॅक्टली. सो कोणत्या ठिकाणी कोणते कपडे घातले गेले पाहिजेत याच्याबद्दल थोडंसं सांगा. आणि थर्ड थिंग परत की आपण म्हणतो की अरे तो डेस्पो आहे. सो व्हॉट इज डेस्पिरेशन, आपल्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज मधून हे डेस्पिरेशन दिसतं, असे हे 2-3 प्रश्न. ओके. पहिला प्रश्न जो आहे तो की मला काय छान दिसतं किंवा मी कुठल्या गोष्टी काय एक्सटेंड परत कराव्यात, ह्यासाठी तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेऊ शकता. जसं की इमेज कन्सल्टंट असतात, तुम्हाला वेल ड्रेस करायला, वेल ग्रूमिंग करायला ते मदत करतात. सिम्पल थिंग आहे, आता जसं तुम्ही प्रश्न विचारला की एखाद्या व्यक्तीने दाढी किती ठेवावी, सो त्याच्या फेसच्या शेपवर देखील बरंच अवलंबून असतं. ऑलरेडी जर तुमचा फेस खूप स्ट्रेच्ड आणि थोडासा ओव्हल शेप असेल, उभा आपण जो म्हणतो चेहरा असेल, तर तुम्ही खूप जर लॉंग दाढी ठेवली तर तो फेस तुमचा आणखीन एलॉंगेट होतो किंवा तो जास्तच आणखीन निमुळता दिसू लागतो. मग तुम्ही त्याला थोडीशी ट्रिम बट राऊंडेड शेप जर बिअर ठेवली तर मग तो तुमच्या चेहऱ्याचा बॅलन्स होतो, तो ओव्हलनेस थोडासा कमी होतो तुमच्या चेहऱ्याच्या. सो अशा गोष्टी असतात की केस जर तुमचे खूप सिल्की लॉंग असतील मग थोडासा शॉर्ट हेअर कट ठेवणं बरं असतं मुलांच्या बाबतीत सुद्धा. त्याचबरोबर असं असतं की तुमचा कान आणि तुमची जॉ लाईन जी असते हे जर तुम्ही पेन्सिलने काटकोनात मोजलीत, म्हणजे तुमच्या कानापासून एक जर पेन्सिल आणि तुमच्या जॉ लाईन पासून जर एक पेन्सिल लावून पाहिली, तुमच्या इथं किती अंतर राहतं, इथं किती मोठा त्रिकोण राहतो, यावरून तुम्ही केस लॉंग ठेवले तर छान दिसाल का शॉर्ट ठेवले तर छान दिसतात हे पण तुम्ही ओळखू शकता. म्हणजे हा त्रिकोण जेवढा छोटा येईल तर तुम्हाला शॉर्ट केस सूट करता आणि हा त्रिकोण जर मोठा आला तर यू कॅन गो विथ लॉंग हेअर्स. म्हणजे असे खूप सायंटिफिक बेस्ड थिंग्स आहेत याच्यामध्ये, इमेज बिल्डिंग मध्ये किंवा इमेज कन्सल्टिंग मध्ये म्हणा, की ज्या तुम्हाला तुमचं बेस्ट व्हर्जन शो करण्यासाठी हेल्प करतात. येस, डिफरंट काइंड ऑफ सेटअप असतात. जसं की फॉर्मल सेटअप, तुम्ही ऑफिसला जाता, तुम्ही कुठं बिझनेस मीटला जाता, तुम्ही कामासाठी एखाद्या व्यक्तीला भेटायला जाता, तुम्ही फॉर्मल ड्रेसअप केलं पाहिजे, ज्याला आपण फॉर्मल ट्राउझर्स, शर्ट, खूप काही तुम्ही ऍडव्हान्स मध्ये असाल तर एखादा ब्लेझर अशामध्ये जाऊ शकता. पण अशा ठिकाणी थोडे चिनोज, जीन्स किंवा आपण ज्याला म्हणतो ना थोड्याशा अशा रिप्ड ऑफ जीन्स असतात, कॅज्युअल टी शर्ट्स असतात, हे या ठिकाणी वेलकम नाहीये. ओके, पर्सनल चॉईस तुमची आहे. ओके, तुम्ही फ्रेंड सोबत जाताना काही घालू शकता, अगदी टी शर्ट बर्मुडाज देखील तुम्ही प्रिफर करून फिरू शकता. पण तुम्ही कोणत्या सिनॅरिओ मध्ये चाललाय, फॉर्मल, सेमी फॉर्मल मध्ये चाललाय, एथनिक वेअर असतं, सणासुदीचं किंवा एखाद्याच्या कार्यक्रमांना फंक्शनला जाताना तुम्ही काय घालता, त्यानुसार कलर सुद्धा असतात. की फॉर्मल सेटअपमध्ये अर्धी शेड्स किंवा पेस्टल शेड्स लोक प्रिफर करतात, की जे काम आणि सुदिंग वाटतील, खूप भडक आणि अंगावर येणार नाहीत असे कलर्स प्रिफर केले जातात. एथनिकमध्ये थोडेसे पॉपी, ब्राईट, व्हायब्रंट कलर चालून जातात सणासुदीच्या दिवसांमध्ये. कॅज्युअलमध्ये थोडे फ्रेश किंवा पॅटर्न, प्रिंट्स असलेल्या गोष्टी तुम्ही घालू शकता. सो त्या सिनारिओमध्ये काय सूट होतं हे बघून जर तुम्ही घातलं तर तुमची क्रेडिबिलिटी देखील वाढते आणि तुम्ही त्या एन्व्हायरमेंटचा पार्ट म्हणून तिथे ऍडजस्ट व्हायला तुम्हाला खूप मदत होते. ओके. आणि तिसरा तुमचा क्वेश्चन जो की सम पीपल साऊंड्स दे आर सो डेस्पो, म्हणजे खूप डेस्पिरेट वाटतात, तर ह्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की सगळ्यात पहिल्यांदा तुमची सेल्फ इस्टीम हाय पाहिजे. आपण मागे डिस्कस केलं होतं की तुमचं स्वतःबद्दलचं मत, की कॉन्फिडन्स बद्दल असं बोललं जातं की कॉन्फिडन्स इज नॉट इफ एव्हरीवन लाईक्स मी, कॉन्फिडन्स इज अबाउट आय एम ऑल राईट इफ दे डोंट लाईक मी. ओके,
म्हणजे कुणाला मी नाही आवडलो किंवा कुणी मला पसंत नाही केलं, कुणी मला प्रिफर नाही केलं, स्टील आय एम ऑल राईट, हॅपी विथ माय सेल्फ. सो स्वतःबरोबर आनंदी राहणं जर तुम्ही पहिल्यांदा शिकलात तर मग हे कडेलचं सिनारिओ कितीही बदलले तर मग फार फरक पडत नाही, आणि ते बदलतातच बाय द कोर्स ऑफ टाइम. नॉट नेसेसरी काल 1-2 वर्षापूर्वी तुमच्यावर जी व्यक्ती रातास होती ती आज असेलच असं नाही. ती पण कधीतरी रस्ता बदलते किंवा काही होतं, तुम्ही लांब होता. सो कुठल्याही व्यक्तीशी तुमच्या भावना किंवा तुमचं हॅपीनेस अटॅच करणं अवॉइड करायला हवं. हे मी प्रोफेशनल वर्ल्ड मध्ये बोलते किंवा बाहेरच्या ह्याच्यात बोलते. कारण बऱ्याचदा असं होतं, अरे मग फॅमिली नसते ना मॅडम, फॅमिलीला कसं करायचं. नो, फॅमिली हा खूप टोटल वेगळा पार्ट आहे. तिथं तुम्ही किती ठरवलं तरी डिस्कनेक्ट इझिली नाही होऊ शकत. पण अशा काही ठिकाणी असतं की हा तुमच्या हातामध्ये हा कंट्रोल आहे, हा तुम्ही ठेवू शकता की कोणत्याही व्यक्तीकडे तुमच्या हॅपीनेसची चावी देऊ नका. ओके, त्याच्याबरोबर तुमचं बिहेवियर चांगला असू देत, तो जसं वागतोय त्याला रिस्पॉन्ड करा, रेसिप्रोकेट करा. त्याचबरोबर स्वतःवर एवढी इन्व्हेस्टमेंट करा आणि स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये एवढे बिझी राहा की मग तुम्हाला डेस्परेट होणं पटतही नाही आणि तुम्हाला तो चान्सही मिळत नाही की मी कोणासाठी तरी डेस्परेट व्हावं. कारण तुमचे गोल हाय असतात, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात, खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करायच्या असतात. आणि वन्स यू स्टार्ट युअर सेल्फ जर्नी यू रिअलाइज व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर मी अँड व्हॉट इज गुड. ज्याला आपण म्हणतो श्रेयस आणि प्रेयस. ओके, जसं की प्रेयस म्हणजे मला आत्ता काय हवंय, इमिजिएट मला कोणत्या गोष्टी पाहिजेत, मला कम्फर्ट पाहिजे, मला ना अभ्यास करावा असं नाही वाटत आहे, मला नको वाटतंय रोज सकाळी उठून जॉगिंगला जायला, हे मला प्रिय आहे, म्हणजे कम्फर्ट झोन आहे माझा. पण श्रेयस माझ्यासाठी आहे की मी आता 18 तास अभ्यास केला पाहिजे, तर मी एक्झाम क्रॅक करेन, तर मी मला हवा तो हा गोल मिळवेन, तर मला हवी तसं बॉडी फिजिक मी मिळवेन जर मी सकाळी जॉगिंग केलं, संध्याकाळी जिम केलं तर. सो तुमच्यासाठी श्रेयस काय आणि प्रेयस काय, इमिजिएट कम्फर्ट सोडून जे तुम्हाला लॉंग टर्म काहीतरी गोष्टी देणार आहे. डेफिनेटली त्या कम्फर्टिंग नाहीये, त्रासदायकच आहेत, पण तो त्रासच तुम्हाला हव्या त्या गोष्टी द्यायला मदत करणार आहे. सो ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतात आणि जेव्हा तुम्ही सेल्फशी सॉर्टेड असता, मला लाईफमध्ये काय हवंय आणि हॅपी विथ युअर सेल्फ असता, मग तेव्हा हे डेस्पो होणं किंवा एखाद्या मागे डेस्परेट होऊन लागणं हे आपोआप तुमच्या लक्षात येतं की ह्याच्यातून काही मिळणार नाहीये, प्लस आय एम लुझिंग माय डिग्निटी, हे तुमच्या लक्षात यायला लागतं. डेस्पिरेशन बद्दल एक कोट वाचलेला, इंग्लिशमध्ये होता, मराठीत सांगतो की पहिल्यांदा मी फुलपाखरांच्या पाठीमागे लागायचो, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मीच जर स्वतःचं गार्डन केलं तर फुलपाखरं तिथे येऊन बसतील. मला फुलपाखरांच्या पाठीमागे नाही जावं लागणार. एक्झॅक्टली. मग यातून परत आता एक मुद्दा परत माझ्या डोक्यात आला, तो म्हणजे जेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीला मी पहिल्यांदा भेटतो तर त्यावेळी माझं ड्रेसिंग कसं असलं पाहिजे. मग तुम्ही ते दोन्ही जेंडरसाठी सांगू शकता की पुरुषांसाठी कसं असलं पाहिजे आणि स्त्रियांसाठी पण कसं असलं पाहिजे, एक बेसिक की बाबा या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या आणि तुमचं एव्हरलास्टिंग इम्प्रेशन पडण्यासाठी याची मदत होईल. ओके, हे सांगण्याआधी मी एक बॅकग्राऊंडला एक छोटीशी गोष्ट सांगते की तुम्ही कुठे जेव्हा जाता तेव्हा यू लाईक इट ऑर नॉट, लोक तुमची एक असेसमेंट करतात, क्विक असेसमेंट, ज्याला सबकॉन्शियसली पण करतात, कधी कधी ठरवून सुद्धा करतात. सो ह्याच्यामध्ये एक रूल असतो 10-10-10चा रूल. 10-10-10 म्हणजे 10-10-10चा रूल. पहिले 10 जे आहे म्हणजे लोक तुम्हाला 10 मीटरवरनं जज करतात. ओके. सेकंड थिंग, ते तुम्हाला 10 फीटवरनं जज करतात, म्हणजे डिस्टन्स तुमच्यातलं आणि त्यांच्यामधलं 10 फीटचं डिस्टन्स त्याच्यावरनं जज करतात. अँड थर्ड थिंग इज ते तुम्हाला 10 to 20 इंचेस वरून, म्हणजे जेव्हा तुम्ही क्लोज येता त्या डायमेन्शन मध्ये पण तुम्हाला जज करतात. 10 मीटरमध्ये काय जज केलं जातं तर हाऊ यू अपियर, तुम्ही काय घातलंय. ओके, 10 फीट वरून तुम्ही स्वतःला कसं कॅरी करताय आणि तुमची एकूण बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमच्या व्हाइब्स काय आहेत हे लोक जज करतात. अँड थर्ड थिंग, 10 to 20 इंचेस वरून तुमचे फर्स्ट वर्ड, तुम्ही काय बोलता, युअर सिलेक्शन ऑफ वर्ड्स, या 3 डायमेन्शन्स मध्ये तुम्हाला जज केलं जातं. कारण आपण कायम एक वाक्य ऐकतो की पीपल ऑलवेज जज यू बाय, किंवा पीपल जज अ बुक बाय इट्स कव्हर. ऍक्च्युली दे शुडंट ऑर वी शुडंट, बट ते केलं जातं बिकॉज अनलेस अँड अनटिल यू आर अ ब्रँड दे आर गोइंग टू जज यू बाय युअर कव्हर. म्हणजे जोपर्यंत तुम्ही असं काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी करत नाही की ज्याच्या पुढे मग तुम्ही काय घालताय, तुम्ही काय वेअर केलंय, काय ऍक्सेसरी कॅरी करताय हे मॅटर करत नाही, असं तुम्ही काहीतरी करत नाही, तोपर्यंत लोक तुम्हाला तुमच्या आउटर कार्टन, ज्याला आपण म्हणूया अपिअरन्स, तुमचे क्लोथ्स, तुमचं अटायर, ड्रेसिंग यावरून जज करतातच. सो कुठेही जाताना सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट करायचं असेल आणि ह्यातला हा ड्रेसिंगचा पार्ट जर आपण पाहत असू तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की गोल आणि रोल ओरिएंटेड ड्रेसिंग करणं सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे. की तुम्ही कोणत्या कामाच्या ठिकाणी चाललाय, और मे बी पार्टीला चाललाय, कुठेही लेजर टाइम स्पेंड करायला चाललाय, तर तुम्ही जाताय तो सिनॅरिओ कसा आहे, इनडोर आहे, आउटडोर आहे, तुम्ही तुमचं आणि त्या व्यक्तीचं रिलेशन कसं आहे यावर देखील तुमचे कपडे ठरतात.
म्हणजे बघा, तुम्ही एखाद्या क्लोज फ्रेंडच्या लग्नाला जाणार असाल तर तुम्ही तुमचा बेस्ट अटायर चूज करता. तुम्ही कधी कधी शॉपिंग पण सेपरेट करता त्यासाठी. पण एखादं कॅज्युअल ओळखीच्या माणसाचं लग्न असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये त्या ड्रेसवर पण त्याच्याबरोबर लग्नाला जाऊ शकता, बिकॉज ती प्रॉक्झिमिटी नाहीये तुमची. तुमच्या ड्रेसिंगने तिथे फार फरक पडणार नसतो. सो या पण गोष्टी असतात. त्याचबरोबर जे काही तुम्ही घातलंय ते तुम्हाला सूट करतंय का, म्हणजे तुम्हाला वेल फिटेड आहेत का क्लोज, क्लीन आहेत का, त्याचबरोबर त्याचं सिल्युएट किंवा आपण म्हणतो फॅब्रिक कसं आहे, कम्फर्ट देणार आहे का, त्याच्यानंतर तुमच्या रोलला सूट करणार आहे का, जे तुम्ही काम करते त्याला सूट करणार आहे का, तुम्हाला कॉम्प्लिमेंट करताय का, तुम्ही जे दिसताय ते त्याच्यामध्ये आणखी खोलून येतंय का, का तुम्ही थोडंसं उलट ड्रेसिंग केल्यामुळे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे विचित्र दिसताय, मग ते घातलं नसतं एखाद्या वेळेस चाललं असतं असा प्रसंग आहे का, हे सगळं तुम्हाला चेक करावं लागतं. सो हे पहिल्यांदा रिअलाइज करा की तुम्ही कुठे चाललाय, तुमचे त्या व्यक्तीबरोबर रिलेशन कसे आहेत, तुम्ही कुठे पिचिंग करायला चाललाय, तुम्हाला ऑन बोर्ड जायचंय, त्यामुळे तुम्हाला काहीतरी मिळवायचंय त्या व्यक्तीकडून, तर मग तुम्हाला तिथं तुमचं बेस्ट इम्प्रेशन देणं गरजेचं आहे, त्यासाठी वर्क करणं पण गरजेचं आहे. मग सिच्युएशन फॉर्मल आहे, सेमी फॉर्मल आहे, हे पण बघावं लागेल. पार्टी काइंड ऑफ आहे का सिनॅरिओ, का जस्ट एक कॅज्युअल मीट आहे तिथे चाललाय, या सगळ्या गोष्टी बघायच्यात. मग अशी जसं आपण पाहिलेलं ग्रूमिंग, पर्सनल हायजीन तुमचं पाहिजे, तुमचं हेअर कट, तुमची स्किन व्यवस्थित वेल मेंटेन मॉइश्चराइज असणं, तुमची नखं क्लीन असणं, माइल्डचा परफ्यूम तुम्ही यूज केलेला असणं, कपड्यांचा रंग सोबर डिसेंट असणं जो तुमच्या कॉम्प्लेक्शनला हेल्प करेल. त्याच्यानंतर एक काही बऱ्याच वेळा असं होतं की काही काही लोकांना ड्रेस अप खूप करायची सवय असते, म्हणजे खूप जास्त करतात कधी कधी, म्हणजे गरजेपेक्षा जास्त स्वतःला डेकअप करतात किंवा स्वतःला आपण म्हणतात नटवतात. तर कधी कधी काही लोक खूप ड्रेस डाऊन करतात, म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा माणूस इंटरव्ह्यूला चाललाय पण असं वाटतं की कॉर्नरच्या शॉपमध्ये दूध आणायला चाललाय की काय. सो हा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. ड्रेस अप पण खूप नाही करायचं आणि ड्रेस डाऊन पण नाही करायचं. सो हे लक्षात येणं महत्वाचं आहे. खूप साऱ्या ऍक्सेसरीज, चंकी ऍक्सेसरीज फॉर्मल सेटिंग मध्ये घालणं टाळावं, किंवा टॅटूइंग केलं जातं आजकाल खूप, तर ते फॉर्मल सेटिंग मध्ये इट्स नॉट सो वेलकमिंग. सो डिस्प्ले होईल असे टॅटू शक्यतो तुमचे नसावेत जर तुम्ही फॉर्मल सेटअप मध्ये जाणार असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल तर. त्याचबरोबर तुमच्या स्किन बरोबर तुमच्या दातांची काळजी घेणं पण खूप महत्वाचं आहे, कारण बोलताना तुमच्या दातांकडे लक्ष जातं. सो तुमचे दात स्वच्छ क्लीन असणं, दातांची डेंटल ट्रीटमेंट व्यवस्थित वेळेवर घेणं, तुमचं बॅड स्मेल येऊ नये किंवा बॅड ब्रेथ स्मेल येऊ नये ह्याची काळजी घेणं, हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कपडे आपण कसं घालतो किंवा ह्या गोष्टीवर आपण जरा जास्त लक्ष देतो, पण आपले जे फुटवेअर असतं तो बऱ्याचसा दुर्लक्षित भाग असतो, ते तुम्ही कसे घालता. असं म्हटलं जातं की एखादा माणूस किती डिसिप्लिन्ड आहे किंवा कपड्याच्या बाबतीत किती अलर्ट आहे जर बघायचं असेल तर त्याची नखं पहा आणि त्याचे शूज पहा. ओके. सो नखं जर त्याची खूप छान स्वच्छ वेल मेंटेन असतील आणि शूज पण पॉलिश छान स्वच्छ, नॉट नेसेसरी खूप ब्रँडेड महागडे पाहिजेत, पण वेल मेंटेन्ड असतील तर असं समजलं जातं की येस ही इज रेग्युलरली डुईंग दिस थिंग्स आणि ही रिअली टेक्स केअर ऑफ हिमसेल्फ आणि स्वतःच्या लुक बद्दल तो जागरूक आहे, काळजी घेतो. सो या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. मिडल एज मॅन जरी तुम्ही असाल किंवा मिडल एज हाऊसवाईफ जरी असाल, बऱ्याचदा असं होतं की लेडीजना असं वाटतं की खूप ड्रेसअप करणं, मी हाऊसवाईफ आहे मला फार ड्रेसअप करायची गरज नाही, पण असं म्हटलं जातं वेन यू ड्रेस अप यू फील अप आणि यू हेड अप. म्हणजे जेव्हा तुम्ही ड्रेसअप करता तुमच्या फिलिंग्स पण अप होतात, कारण तुम्हाला माहित असतं तुम्ही आज छान दिसताय, तुम्ही आज छान घातलंय, मग तुम्ही विनाकारण उगाच 4 वेळा जास्त आरशात पाहता किंवा एखाद्या गाडीच्या आरशाच्या काचेत पण तुम्ही पाहता, कारण तुम्हाला माहित असतं आज मी छान दिसते, आज मला कॉम्प्लिमेंट मिळाले. त्या दिवशी तुमचा टेम्पो खूप छान असतो, तुमच्या परफॉर्मन्सवर देखील याचा फरक पडतो. आणि प्लस पीपल परसिव्ह यू बाय व्हॉट यू वेअर. तुम्ही किती क्रेडिबल आहात हे तुमच्या अटायरवरच लोक ठरवतात. तुम्हाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा, तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यायचा की नाही, तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा की नाही, तुम्हाला किती सिरियसली घ्यायचं, हे लोक तुमच्या अटायरवरच ठरवतात. सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सो रिगार्डलेस तुम्ही हाऊसवाईफ असा किंवा घरी राहणाऱ्या असा, होमस्टे करणाऱ्या असा किंवा कुणी असा, पण स्वतःला छान फील व्हावं, प्लस समोरच्या व्यक्तीने देखील आपल्याला रिस्पेक्टफुली ट्रीट करावं, यासाठी वेल ड्रेस्ड, वेल ग्रूम, पर्सनल हायजीन मेंटेन करणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःला बेस्ट काय आहे, मला काय सूट होतं, काय छान दिसतं हे जाणणं आणि त्यानुसार राहणं, हे खूप महत्वाचं आहे. ओके ओके. याच्यामध्ये म्हणजे आता माझ्या डोक्यात परत बरंच काही काही येत राहतं. सो जनरली मुलांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की तिने इथनिक ड्रेस घातले किंवा तिने इंडियन कपडे घातले तर मग तिचं इम्प्रेशन पडतंच किंवा ती छानच दिसते आणि ती आवडतेच वगैरे असं जर, तर हे कितपत खरं आहे किंवा याच्याबद्दल काही कमेंट्स आहेत का तुमच्याकडे की पहिल्यांदा भेटायला जाते ती तर तिने काय घातलं पाहिजे?
ओके ओके. डिपेंड्स. समोरची व्यक्ती, त्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला काहीच माहित नसेल तर एक बेसिक किंवा मीडियम फॅन्सी कपडे तुम्ही घालू शकता, सेमी फॉर्मल ज्याला म्हणतात, किंवा कॅज्युअल मध्ये थोडे डिसेंट घालू शकता. ओके. बट फर्स्ट मीट मध्येच खूप रिव्हिलिंग कपडे घालणं किंवा एक्स्ट्रीमली वेस्टर्न वेअर घालणं, हे तुम्ही कोणत्या ठिकाणी भेटणार आहात हे पण मॅटर करतं. तुम्ही एखाद्या बागेत भेटणार असाल आणि तुम्ही खूप रिव्हिलिंग आणि शॉर्ट क्लोथ घातले तर इट विल बी इनअप्रोप्रिएट, प्लस तुम्ही पण कम्फर्टेबल नाही, कारण सगळ्या नजरा तुमच्यावर असणार आहेत. तुम्ही त्या सिनॅरिओला मॅच होणार असं घातलेलं नाहीये. प्लस आहे की तुम्ही कम्फर्टेबल कशात आहात. म्हणजे एखाद्या मुलीनं कधीच चुडीदार, ओढणी हे सगळं कॅरी केलेलं नाही, पण त्या मुलाला ती इम्प्रेस करण्यासाठी जर ते घालून जातीये तर ती कंटिन्युअस मी कशी दिसते आणि ती ओढणी सांभाळण्यात तिचा तो पूर्ण वेळ आपण म्हणतो ना गडबडला जाईल सगळा. सो कम्फर्ट पण महत्वाचं आहे, लुक्स महत्वाचे, आणि तो सिनॅरिओ तुम्ही ज्या सेटिंग मध्ये जाताय ते फार महत्वाचं आहे. सो तुम्हाला छान जे दिसतं, तुम्हाला जे खुलून दिसतं ते प्रिफर करा. आणि मग वन्स यू रिअलाइज व्हॉट अदर पर्सन लाईक्स आणि इफ यू कम्फर्टेबल टू ड्रेस फॉर हिमसेल्फ, म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्यासाठी ड्रेसिंग करण्यामध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, कारण आजकाल असं आहे की फेमिनिझम मध्ये मुलींना वाटतं की अरे हा कोण ठरवणार मी काय घालायचं, राईट, आय विल डिसाइड, माय लाईफ माय रूल. सो तशी जर तुमची मानसिकता असेल तर वन्स यू ट्राय टू अंडरस्टँड हिम व्हॉट ही लाईक्स ऑर नॉट, मग त्यानुसार अकॉर्डिंगली तुम्ही ड्रेसअप करू शकता. बट इनिशियल फर्स्ट प्लेसला प्ले सेफ किंवा कम्फर्टेबल असणं महत्त्वाचं आहे. डिसन्सी. ओके. येस येस. ओके. आता यामध्ये आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये बऱ्यापैकी म्हणजे आपण गोष्टी अशा करत जातो की ते नकळत किंवा रिफ्लेक्सेस असतात आपले, की ते खूप जुने प्रोग्राम असतात आणि ते आपण फटकन बोलून जातो किंवा फटकन हात तसा वळतो, काही असेल आपले जेस्चर्स असतील. सो अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खरं तर निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करण्याकडे लीड करतात आणि आपण त्या नकळत करून जातो, पण आपल्या ते लक्षात येत नाही, की म्हणजे नकळत करतो त्यामुळे लक्षात येतच नाही आपल्या की हे असं करतोय आपण. अशा कोणत्या गोष्टी आहेत? येस. खूप साऱ्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये, की बोलताना एखाद्याला फटकन रिप्लाय करणं विचार न करता, किंवा जस्ट त्या व्यक्तीला मला उत्तर द्यायचंय, निरुत्तर करायचंय, ओके, रिॲक्ट करायचं म्हणून पटदिशी आपण बोलतो आणि मग नंतर 5 मिनिटांनी आपल्याला वाटतं की अरे मी खूप हार्श रिॲक्ट केलं, नको करायला हवं होतं, बट यू कांट टेक बॅक युअर वर्ड्स. अशा कधी घटना घडतात. किंवा हार्श रिॲक्शन देतो, समोरच्या माणसाला काहीतरी फटदिशी कॉमेंट करण्याची सवय असते आपल्याला. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या छोट्या छोट्या असतात पण त्यांचे इम्पॅक्ट खूप असतात. किंवा समोरच्या माणसाच्या एखाद्या गोष्टीला अप्रिशिएट न करणं, कॉम्प्लिमेंट न देणं, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीपासून दूर घेऊन जाऊ शकतात. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत की आपल्याला असं होतं की तुमचा एक लर्नर माइंडसेट कायम पाहिजे, की मला शिकत राहिलं पाहिजे. आय नो इट ऑल आणि आता मला काहीच करायची गरज नाही, आय एम डन, सॉर्टेड, माझी पर्सनॅलिटी ग्रूम आहे, मला सगळं माहिती आहे, माझ्यामध्ये आता कोणतीही सुधारण्याला वाव नाही, असं जर तुम्ही अप्रोच ठेवलात तर मग तुमची ग्रोथ नाही होत. कारण नॉर्म्स बदलत राहतात, माणसं ग्रो होतात, माणसं बदलतात, त्यानुसार समोरच्या व्यक्तीला देखील फ्लेक्झिबल राहावं लागतं, बदलावं लागतं. सो लर्नर माइंडसेट, ग्रोथ माइंडसेट, की एक बिकरिंग ऍटिट्यूड असतो ना, किरकिरा एक ऍटिट्यूड असतो, तो नसला पाहिजे. मला हे करायला मिळतंय, आय एम ब्लेस्ड की ह्या गोष्टी मला करायला मिळतात, शिकायला मिळतंय, हा ऍटिट्यूड असणं गरजेचं आहे. नेक्स्ट थिंग आहे अडॅप्टेबिलिटी. येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेणं पण खूप महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं आपल्याकडे की महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती. म्हणजे येणाऱ्या परिस्थितीशी तुम्ही कसं जुळवून घेता ते तुम्हाला पुन्हा उभं राहायला मदत करतं. मी असाच आहे आणि मी बदलणार नाही, माझ्या अकॉर्डिंगली सिच्युएशन आणि लोकांनी बदलावं असं जर तुम्ही म्हटलं तर यू विल रिमेन अलोन इन लाईफ. सो अडॅप्टेबिलिटी, कुठं झुकायचंय कुठं नाही, कुठं स्वतःला थोडं मोल्ड करायचंय हे पण शिकावं लागेल. आणखीन एक स्किल डेव्हलप करायला लागेल, ते म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप करावं लागेल. बऱ्याचदा असं होतं की खूप साऱ्या गोष्टी आपण इतरांच्या बघून शिकतो की अरे हे ह्यानी केलं ना, हे ह्या सिनारिओमध्ये खूप छान होतं, आजूबाजूला खूप छान वाटलं लोकांना, किंवा मला त्याने ज्या प्रकारे ट्रीट केलं ना, तो जे बोलला ना एखादं वाक्य ते खूप छान सुदिंग होतं, मला मनापासून भावलं. सो तो ऑब्झर्वेशन मोड तुमचा कायम ऑन असला पाहिजे. आणि काय शिकता येईल इतरांकडनं, लोकांकडनं तुम्ही काय शिकू शकता आणि स्वतःमध्ये कसं रुजवू शकता हे पण बघत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा एक माइंडसेट आहे की थोडंसं इमोशनल इंटेलिजन्स तुम्ही वाढवणं, की फक्त मला हवं आणि मला काय पाहिजे ह्याचा विचार न करता समोरची व्यक्ती पण माझ्याकडनं काय एक्सपेक्ट करते, किंवा तिची पण काही साईड असू शकते, तिचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा डिस्टर्ब असू शकते, ह्या गोष्टी समजून घेणं हा पण इमोशनल इंटेलिजन्सचा पार्ट पण आपण बऱ्यापैकी कव्हर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सेल्फ ग्रोथवर फोकस करणं, नवीन गोष्टी शिकत राहणं, नवीन गोष्टी ट्राय करणं, स्वतःवर इन्व्हेस्ट करणं. जनरली असा एक लोकांचा हे असतो की एक 2,000 घालवायचे तर आपण शूजवर घालवायला तयार असतो,
एखाद्या मूवी डेटला जायचं असेल तर आपण सहज 2-2,500 रुपये 2 मित्र 3 मित्रांच्या फूड अँड तिकीट्सवर घालवायला तयार असतो. पण तेच 1-2 हजारचा एखादा कोर्स आपण घ्यायचा म्हटलं की जो आपल्या पर्सनॅलिटीला एनहान्स करेल, तर आपल्याला तर वाटतं अरे खूपच पैसे, जरा जास्त जात आहेत पैसे. सो सेल्फ इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही करता ना, याचे रिझल्ट तुम्हाला लॉंग लाईफ मिळतात आणि ते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये शो करतात. तुमच्या पर्सनॅलिटीला तो चार्म येतो, तो ग्लो येतो. सो इन्व्हेस्ट करा. ज्या फील्डमध्ये तुम्ही आहात त्या फील्डमध्ये जे स्किल नेसेसरी आहेत आणि जे तुम्हाला ट्रेडिशनल वे मधनं शिकायला मिळत नाहीयेत, ते बाहेरून कुठून शिकता येत आहेत का, मे बी पेड अनपेड व्हॉट एव्हर, तर ते शिकत राहणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. सो बेसिकली गार्डन बनवत राहायचं. येस येस, मेक युअरसेल्फ, एक्झॅक्टली, मेक युअरसेल्फ गार्डन. डोंट try to find out the right person. First become the right person. So you will attract the person you want. Yes. कधी कधी कसं होतं, आपल्याला शब्दांची मर्यादा असते किंवा एखाद्या व्यक्तीचा मान राखायचा म्हणून आपण बोलू शकत नाही, परंतु ती व्यक्ती आपला डिसरेस्पेक्ट करते किंवा मी माझ्यासाठी ज्या बाउंड्रीज सेट केलेल्या आहेत त्या बाउंड्रीज ती व्यक्ती क्रॉस करण्याचा सातत्याने प्रयत्न करते. मग आपण आपल्या बॉडी लँग्वेज मधून फक्त त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवू शकतो का? हो, नक्कीच दाखवू शकतो. बऱ्याचदा असं होतं ना की जो माणूस ऐकून घेतो त्याला जास्त सुनावलं जातं. एक्झॅक्टली. आणि जो माणूस पहिल्या वेळेलाच त्या माणसाला जिथे स्टॉप करतो, मग तो माणूस पण जरा बिचकतो, अरे मी काही बोललेलं या माणसाला चालत नाही, भलेही चेष्टेच्या सुरात असो. की असं होतं बऱ्याचदा, माणसं ना आपल्याला जे हवं ते सगळं बोलून घेतात आणि नंतर म्हणतात अरे नको त्याला मनावर लावून घेऊ, आय वॉज किडिंग, मी चेष्टा करतोय रे, तू फारच मनाला लावून घेतोस, तू फारच ना सेन्सिटिव्ह आहे, हे काही बरोबर नाही. आणि ते बुमरँग आपल्यावर फिरवतात, ते ब्लेम करतात आपल्याला. बट वन्स यू make them realize की नाही, आय एम नॉट कम्फर्टेबल अँड आय विल बी ग्रेटफुल किंवा आय विल बी हॅपी इफ यू डोंट डू दिस अगेन, हे जर तुम्ही त्यांना व्हर्बली पण कळवू शकता की तू जे काही केलंस ते मला फार काही नाही आवडलं, नेक्स्ट टाइम पासून प्लीज बी केअरफुल, आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दिस. किंवा कधी कधी असं होतं की त्या व्यक्तीला तुम्ही अनोळखी सुद्धा असू शकते, फर्स्ट मीट मध्ये खूपच फ्रेंडली ऍटिट्यूड मध्ये ती काही बोलून जाते, तर तुमचा एखादा स्टर्न लुक सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो ना एखादी करडी नजर सुद्धा त्या माणसाला सांगू शकते की स्टॉप देअर. सो ते पण तुम्ही शिकता येऊ शकतं. तुम्ही हाताने देखील नो इनफ एवढं सुद्धा म्हणू शकता, किंवा आय एम लिव्हिंग दिस प्लेस बिकॉज द कॉन्व्हर्सेशन इज नो मोर रिस्पेक्टफुल अँड विदिन द डेकोरम, सो आय डोंट वॉन्ट टू स्टे हिअर, असं तुम्ही त्यांना सांगू शकता. किंवा हे जे काय चाललंय यामध्ये मी कम्फर्टेबल नाहीये, मला आय डोंट ऍक्सेप्ट दिस, किंवा आय डोंट अलाव एनीवन टू टेल मी दिस, मी अजून कोणालाही अलाव नाही केलेलं मला हे सांगण्यासाठी किंवा मला हे बोलण्यासाठी. सो हे 2 शब्द तुम्ही वापरू शकता, आय डोंट ऍक्सेप्ट दिस अँड आय डोंट अलाव एनीवन, किंवा आय डोंट अलाव यू टू टेल मी दिस. हे शब्द तुम्ही जर वापरले तर फार, आपण म्हणतो ना, खूप एक्सटेंडला न जाता तुम्ही हे बोलू शकता. बऱ्याचदा असं होतं की तुमची स्टर्न नजरच, एक कटाक्ष ज्याला म्हणतो ग्लेअर, तो पण काफी असतो त्या माणसाला आहे तिथं स्टॉप करायला. नजरेवरती काम केलं येस येस केलं पाहिजे. येस, बट हे आहे की तुम्ही स्वतःला कसं ट्रीट करता यावरून लोक ठरवतात की त्यांनी तुम्हाला कसं ट्रीट करायचं. तुम्ही जेवढं ते घेत राहाल ना, आपण जसं म्हणतो ऊस गोड लागला की लोक मुलापासून खाण्याला सुरुवात करतात, सेम थिंग आहे. सो जिथे आहे तिथे त्यांना स्टॉप करणं, वेळीच बाउंड्री घालून देणं, हे तुमच्या मेंटल पीस साठी पण चांगलं आहे. प्लस कोणत्याही सिनॅरिओ मध्ये तुम्ही अनवॉन्टेड सिच्युएशन क्रिएट करणं टाळू शकता. आपण म्हणतो ज्याला कॉन्फ्लिक्ट टाळू शकता. मग तो कॉन्फ्लिक्ट कधी कधी हमरी तुमरीपर्यंत जातो. त्या माणसाचं जर मेंटॅलिटी खूपच डिस्टर्ब असेल तर तो अगदी त्याची कॉलर धरण्यापर्यंत जाऊ शकतो. सो हे सगळं तुम्ही टाळू शकता. सो वेळेवर या गोष्टी थांबवणं खूप गरजेचं आहे. गोष्टी विनाकारण सहन करत बसण्यापेक्षा येस येस ठीक आहे, नाही चालणार. एक्झॅक्टली, कारण सहन केल्याने कमी कधीच नाही होत. बरोबर. त्या माणसाला लक्षात येतं की अरे ह्याला चालतं, मग तो आणखीन एक स्टेप पुढे जाऊन बोलायचा प्रयत्न करतो, किंवा थोडी लेवल त्याची घसरू शकते. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. आणि जर तुम्ही एखाद्या सेटअपमध्ये चेअरपर्सन असाल किंवा लीडर असाल, तर तुमच्याकडे पाहणारे डोळे खूप जास्त आहेत आणि काही डोळे तुम्हाला ऍडमायर करण्यासाठी पाहत असतात, तर काही डोळे तुमच्यात असूया, द्वेष म्हणून पाहत असतात. पण अशा परिस्थितीमध्ये स्वतःच तो लिडरशिप रोल कायम ठेवण्यासाठी त्या लिडरशिपची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे? ओके ओके. लिडरशिप जी आहे ही ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं ना की पॉवर आणि पोझिशन ह्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे लीडरकडे खूप पॉवर असते, पोझिशन असते. हा ऍक्च्युली हाफ पार्ट आहे लिडरशिपचा. लिडरशिप इज ऍक्च्युली अबाउट ट्रस्ट अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला लोकांचा ट्रस्ट जिंकावा लागतो आणि त्यांची सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घ्यावी लागते. मग तुम्हाला ज्या काही गोष्टी असं वाटतात की तुमच्या टीमने कराव्या, किंवा बिईंग अ चेअरपर्सन, बिईंग अ लीडर, तुमच्या सोबत काम करणाऱ्यांनी कराव्या, त्या सगळ्या पहिल्यांदा तुम्हाला स्वतःमध्ये आणाव्या लागतील. म्हणजे व्हॉट एव्हर यू एक्सपेक्ट. मग तुमचं बोलणं हे पोलाईट असलं पाहिजे. ओके, ठीक आहे, एखादी गोष्टी वेळेवर होत नाही तेव्हा तुमचा आवाज थोडासा चढतो
किंवा तुम्ही रिप्रिमँडिंग सुरामध्ये बोलता त्या व्यक्तीशी, ओके, पण कंटिन्युअसली जर तुम्ही त्या सुरामध्ये बोलत असाल देन पीपल वोंट कम क्लोजर टू यू. सो एरवीचा तुमचा टोन हा एक नॉर्मल पोलाइट पाहिजे. लोकांना कामं डेलिगेट करताना तुम्ही कशा प्रकारे करता, त्यांचं इनपुट घेता का फक्त डू इट माय वे अदरवाईज हाय वे, मी सांगतो हे असंच कर अदरवाईज नाही चालणार, हा तुमचा ऍटिट्यूड आहे का हे तुम्हाला बघितलं पाहिजे. ड्रेस फॉर सक्सेस हा एक पार्ट असतो की तुम्ही इतरांना लीडर दिसावेत, ह्यासाठी तुमचं ड्रेसिंग पण एक्स्ट्रॉर्डनरी शार्प असलं पाहिजे, क्रिस्प असलं पाहिजे. मग तुमचे कपड्यांची इस्त्री असू दे, तुमचा चॉईस ऑफ क्लोथ असू दे, तुमचं चॉईस ऑफ फॅब्रिक असू दे, कलर कॉम्बिनेशन असू दे, तुमच्याकडे बघितल्यावर त्या व्यक्तीला मला लीडर म्हणून असं बनायचंय अशी इमेज तुम्ही क्रिएट करणं खूप महत्वाचं असतं. असं म्हटलं जातं व्हेन यू ड्रेस गुड अँड बी ॲट युअर बेस्ट पीपल सबकॉन्शियसली फॉलो यू. ओके. आणि दे ओपन द डोअर्स ऑफ देअर माइंड्स फॉर व्हॉट एव्हर यू से. म्हणजे ते आपोआपच म्हणतात ना, तुमची काइंड ऑफ गुलामी केल्यासारखं दे फॉल फॉर यू. म्हणजे ते तुमच्या नकळत प्रेमात पडतात. तुम्ही जे काही असता ना की तुमचं त्यांना इतकं छान वाटतं की हा तू म्हणशील ना तसं, ओके, किंवा तुम्ही जे म्हणाल ते. सो ही सायकोलॉजी आहे त्या मागची. सो ड्रेसिंग बाबत हे पण आहे. त्याचबरोबर तुम्ही काम कसं करता, तुम्ही वर्कची किंवा टाइम पंक्च्युअलिटी पाहता की नाही, ओव्हरऑल तुम्ही कसे परफॉर्मर आहात यावर तुमच्या टीमचं परफॉर्मन्स आणि टीम तुम्हाला लीडर बघणार आहे का जस्ट इम्पोज केलेला एखादा सुपरवायझर काइंड ऑफ तुम्हाला बघणार आहे हे ठरणार असतं. सो हे इंटरपर्सनल स्किल्स, ग्रूमिंग आहे, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्टाईल आहे तुमची, तुम्ही टीम प्लेअर कसे आहात, तुम्ही फक्त ऑर्डर देता, कामं सांगता का तुम्ही पण त्या टीमचा पार्ट बनून काम करता, ओके, काही प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह करायला मदत करता. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी खूप अफेक्ट करतात. ओके. आणि या सगळ्यामध्ये मी कॉन्फिडंट आहे हे मला सांगायचं तर नसतं, पण मी कॉन्फिडंट आहे हे मी नसलो तरी दाखवायचं असतं. अशा वेळी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून हा माणूस कॉन्फिडंट आहे ह्याच्याशी लढायला नको आता, हा मुद्दा समोरच्याला पण कळू शकतो. बरोबर बरोबर. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बॉडी लँग्वेज रिलेटेड आहेत, ज्या तुम्हाला सांगू शकतात की येस आय एम कॉन्फिडंट. पहिली गोष्ट आहे तुम्ही बसता किंवा उभे कसे राहता. ओके, तुमची बॅक जी ती इरेक्ट पाहिजे, स्ट्रेट पाहिजे, म्हणजे पुढे कंधे न झुकलेले पाहिजेत तुमचे ना, बॅक ड्रॉपिंग पाहिजेत. त्याचबरोबर खूप लीन पण नाही व्हायचे, पुढे मागे नाही झुकायचे. तुमचा आय कॉन्टॅक्ट हा अप्रोप्रिएट पाहिजे, म्हणजे समोरच्याला अनकम्फर्टेबल पण करणारा नाही पाहिजे आणि प्लस एक आपण म्हणतो ना भिरभिरती नजर असते किंवा नाही पाहायला समोरच्या डोळ्यात होत काही माणसांना, तर तसंही नसलं पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल पाहिजे, सटल स्माइल पाहिजे. तुम्ही जेव्हा स्माइल करता तेव्हा तुम्ही असं दर्शवता की आय रिस्पेक्ट यू, आय एम ओपन फॉर कम्युनिकेशन आणि आय एम रेडी टू मिंगल विथ यू. हा मेसेज तुम्ही सबकॉन्शियसली देता. अशी एक फ्रेज आहे की डिअर इन द हेडलाईट, म्हणजे एखादं हरिण, डिअर इन द हेडलाईट. एखादं हरिण जसं एखाद्या रस्त्यावर येतं, हायवेवरती येतं आणि तिथे जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती हेडलाईट पडतात तेव्हा जसं ते बॅफल्ड आणि कन्फ्युज दिसतं, इकडे तिकडे घाबरलेल्या नजरेने बघतं, तशी नजर नसावी कधी आपली. ओके. इट इज शोज लाईक युअर कन्फ्युज, तुम्हाला काय करायचं माहित नाहीये. सो एक कंपोज्ड आणि पॉइज नजर असणं, कंटिन्युअस खाली न पाहणं किंवा चेहरा ब्लँक असणं, कुठलाच चेहऱ्यावर एक्सप्रेशन नाहीये, ह्याच्यानी पण समोरचा माणूस तुमच्यावर इंटरॅक्ट करायला नाही पुढे येत. येस, आणि त्याला वाटतं की अरे ह्याला काहीच नाही पडलेलं. बरोबर. सो ओपन बॉडी लँग्वेज, स्माइल, तुम्ही उभे कसे राहता, चालण्याच्या पद्धती आहेत वेगवेगळ्या. बऱ्याचदा असं होतं की खाली बघून चालायची सवय असते, खूप बेबी स्टेप्स घेऊन चालायची सवय असते किंवा खूप फास्ट चालतात कधी कधी माणसं. तो एक बेसिक पेस जी आहे ती मेंटेन करणं. त्याच्यानंतर तुम्ही फूट प्लेस कसे करता, म्हणजे एक असतं आउटवर्ड पाय, बऱ्याचदा लोक अशी चालतात, म्हणजे असा पाय आणि असा पाय चाललं जातं. तर काही काही माणसांना इनवर्ड करून चालायची सवय असते, दे गो लाईक दिस, असा पाय पडतो चालताना. बट हे दोन्ही अवॉइड करून तुम्ही स्ट्रेट तुमचे पाय असेच पडले पाहिजेत. तुमच्या दोन पायांमध्ये तुमच्या शोल्डर विड्थ एवढा डिस्टन्स असला पाहिजे. सो तुमची बॉडी बॅलन्स दिसते. उगाच हात स्विंग करून चालणं ते पण फार बागेत स्ट्रोल करायला आल्यासारखं असं वाटतं. सो टॉक माइंडफुली अँड टॉक थॉटफुली असं ज्याला म्हटलं जातं, विथ अ स्ट्राइड. एक प्रॉपर तुमच्या एका ढांगेमधून दुसऱ्या ढांगेमध्ये प्रॉपर अंतर असलं पाहिजे. ह्या पण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याच्यानंतर रमतगमत चालल्यासारखं नाही चालायचंय. तुमची चिन अप पाहिजे, आय कॉन्टॅक्ट केला पाहिजे, चेहऱ्यावरती तुमच्या स्माइल पाहिजे. या खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या दिसताना खूप क्षुल्लक दिसतात, पण विदिन द सेकंड्स तुमची इमोशनल स्टेटस, तुमचा कॉन्फिडन्स याबद्दल समोरच्या माणसाला लगेच इंट्युशन देतात. सो या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे. आणि कॉन्शियस लेवलला, सबकॉन्शियस लेवलला कॅचअप केलं जातं की हा माणूस असा चालतोय, त्याच्यावरती आपोआप मत
तयार होतं. येस येस, ते होतच आहे. आपण म्हणतो ना की बुक इज जस्ट बाय इट्स कव्हर. बरोबर. म्हणजे आपण साधी गोष्ट घेऊया की आपण एखाद्या बुक स्टॉल मध्ये जर गेलो फेरफटका मारत सहज आणि अनइंटेन्शनली आपण आत गेलो की असं पुस्तक घ्यायचं वगैरे काही नाहीये, तर आपण शोधायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ज्या पुस्तकाचं कव्हर छान पॉपी कलरफुल ग्लॉसी स्मूथ असतं ते पुस्तक आपण नजर लगेच जाते आणि आपण उचलतोय पुस्तक ते. मग आपण ते थोडंसं चाळतो, वी रमेश थ्रू इट, बघतो आत काय कंटेंट आहे आणि मग घेतो. कधीही आपलं असं होत नाही की खूप बोरिंग डल पुस्तक आपण पडदिशी पहिल्या ह्याच्यात उचललंय, असं फार कमी वेळा होतं. सेम थिंग हॅपन्स टू ह्युमन बिंग. तुम्हाला जर तो पहिला हे लाइकेबिलिटी जी आहे ती जर डेव्हलप करायची असेल किंवा समोरच्या माणसाला तुमच्या बाजूने वळवायचं असेल, त्याच्या मनाचे दरवाजे जर ओपन करायचे असतील, तर तुमचं अटायर, तुमचं गेटअप, हाऊ यू स्मेल, इव्हन तुम्ही आत आल्यावर कसं स्मेल करता, तुम्ही खूप छान ड्रेसअप आहात, खूप छान तुमची पर्सनॅलिटी आहे, फिजिक खूप छान आहे तुमची, बट वेन यू एंटर यू स्मेल लाईक हेल्प, देन तिथंच मग तुमचा आपण म्हणतो ना शो सगळा फ्लॉप झालेला आहे. आणि माणसाचं असं आहे की थिंग एखादी कोणतीही गोष्ट असू दे, आपल्याला छान गोष्टी नक्की आवडतात. म्हणजे आपण म्हणतो की अ थिंग ऑफ ब्युटी इज जॉय फॉर एव्हर. एखादा खूप आकर्षक मुलगा असेल किंवा वेल ग्रूम असेल, फिजिक छान डेव्हलप केली असेल, ऑब्व्हियसली मुली त्याच्याकडे बघणारच आहेत की किती हँडसम आहे हा मुलगा, किती छान आहे. बट ॲट द सेम टाइम बॉयज आर ऑल्सो गोइंग टू लुक ॲट हिम, की अरे किती छान हिने फिजिक ठेवली आहे. म्हणजे मुलीच नाही, मुलं पण त्याच्याकडे तेवढ्याच ह्याच्याने बघणार आहेत. नजर जातेच आपोआप की अरे मला ना असं बनलं पाहिजे, काय मेंटेन केलंय त्याने स्वतःला, काय फिजिक आहे, काय वागण्या बोलण्याची पद्धत आहे, किती स्मार्टनेस आहे, किती डिसेन्सी आहे बोलण्यामध्ये, किती छान सगळ्यांना ट्रीट करतोय, किंवा शिवलरस आहे, स्त्री दाक्षिण्य आपण ज्याला म्हणतो आहे, किंवा गर्ल्सना खूप रिस्पेक्टफुली ट्रीट करतोय, त्यांना आपण म्हणतो ना की स्पेशल फील करवतोय या अर्थाने. सो ह्या गोष्टी सर्वांना आवडतातच. सो व्हॉट इज ऍक्सेप्टेड, व्हॉट इज लव्ड हे एकदा समजलं आपल्याला, आणि कुठल्या गोष्टी केल्याने मी लवकर मर्ज होऊ शकतो त्या इकोसिस्टीम मध्ये आणि मला हवे ते रिझल्ट मी मिळवू शकतो, हे जर तुम्हाला कळलं तर मग आपोआपच ह्या गोष्टी करत जातो. आणि बऱ्याच असं होतं की ह्या गोष्टी बदलतात, दे डोंट रिमेन सेम. काही वर्षापूर्वी जो ट्रेंड होता तो आता नसेल एखाद्या वेळेस. मग यासाठी तुम्हाला लर्नर माइंडसेट ठेवणं आणि ओपन राहणं, ऑब्झर्व करणं, गोष्टी अलर्ट राहणं हे गरजेचं आहे. ओके ओके. आता शेवटच्या टप्प्याकडे येतं ना, आता बोलता बोलता ओझरचा थोडासा उल्लेख झाला, तो म्हणजे आय कॉन्टॅक्टचा. सो आय कॉन्टॅक्टचा इम्पॅक्ट काय असतो याच्याबद्दल काय सांगाल का? येस, आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा आहे. आय कॉन्टॅक्ट तुमचा असं दर्शवतो की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, स्वतः तुम्ही किती कॉन्फिडंट आहात. त्याचबरोबर तुम्ही समोरच्या माणसाबरोबर इंटरॅक्ट करायला इंटरेस्टेड आहात की नाही, तुम्ही कंपोज आहात की नाही. मगाशी जसं म्हटलं की डिअर इन द हेडलाईट, तुम्ही खूपच भिरभिरती तुमची नजर असेल तर तुम्ही आतूनच खूप अँक्शस आहात, डिस्टर्ब आहात, किंवा तुम्हीच सॉर्टेड नाही आहात असं तुमच्याबद्दलचं एक मत बनतं. सो समोरच्या माणसाकडे बघून बोलणं, त्याच्या नजरेला नजर देणं, अगदी इतकी नाही की तो अनकम्फर्टेबल होईल इतकी, पण मॉडरेट आणि अप्रोप्रिएट लेवलला आय कॉन्टॅक्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. समोरच्या माणसाची एंगेजमेंट वाढते, त्या माणसाला कळतं की तुम्ही इंटरेस्टेड आहात त्याच्याबरोबर डील करण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आणि ऑथेंटिसिटी आणि क्रेडिबिलिटी तुमची जास्त डेव्हलप होते. यू सी इन टू आईज अँड देन टॉक. सो आय कॉन्टॅक्ट हा खूप मोठा पार्ट आहे बॉडी लँग्वेजचा. सो त्याच्यावरती फोकस करणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. डेफिनेटली. ओके. आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे येताना मला विचारायचं आहे की बऱ्याचदा 1 to 1 कॉन्व्हर्सेशन आपल्याला सोपं वाटतं, पण ज्यावेळी आपण अचानक आपल्याला सांगतात की तुला जाऊन उद्या 10 लोकांसमोर बोलायचंय, किंवा जे शोज करत असतात मोठमोठे, आपले सौरभ सर सुद्धा आहेत. सो अशा वेळी ज्यावेळी मोठ्या क्राऊड समोर आपण जाऊन बोलणार असतो, त्यावेळी स्वतःमध्ये कोणत्या गोष्टी आधी आपण इन्कल्केट केल्याचं पाहिजे की तुमचं इम्प्रेशन पडणार आहे, सो तुम्हाला जर ते चांगलं करायचं तर या गोष्टी असायला पाहिजेत, अशी चेकलिस्ट कोणती आहे का? त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. पहिलं एक आहे ते म्हणजे एक इम्पोस्टर सिंड्रोम म्हणून एक गोष्ट आहे. इम्पोस्टर सिंड्रोम. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आय एम नॉट केपेबल इनफ, किंवा माझ्यामध्ये ते नाहीये, तो एक्स फॅक्टर नाहीये जो ना या व्यक्तीमध्ये आहे, किंवा जे ना तिच्यामध्ये आहे ते माझ्याकडे नाहीये. बट व्हॉट एव्हर यू हॅव किंवा व्हॉट एव्हर यू हॅव गॉट, दॅट्स इट. आता ते आहे ते आहे. सो इथून पुढे काय करायचं हे आपण ठरवणं आणि त्या गोष्टी इन्कल्केट करणं हे महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करायला लागता आणि छोट्या छोट्या बेबी स्टेप घेता, तेव्हा तुम्हाला हळूहळू लक्षात येतं की जेवढं मी ठरवलं होतं किंवा जेवढं मला वाटलं होतं तेवढं हे अवघड नाहीये, आय कॅन अचीव इट. सो स्वतःला मुव्हिंग ठेवणं खूप गरजेचं आहे. रोज एक भले घ्या, पण एक बेबी स्टेप घ्याच. तुमचा प्लॅन, तुम्हाला काय मिळवायचं त्यासाठीचा तो प्लॅन पण तुमचा रेडी पाहिजे की तुम्हाला कुठल्या डिरेक्शन मध्ये जायचं, या गोष्टी पण तुमच्या क्लिअर असायला हव्यात.
त्याचबरोबर स्वतःला ग्रूम करायची तुमची तयारी पाहिजे. मगाशी जसं म्हटलं तसं की मी एफर्ट घेईन. बरोबर. बऱ्याचदा असं सगळं कळत असतं की मी काय केल्यावर काय होणार आहे. ओके, पण तो फोकस आणि कन्सिस्टन्सी ती राहत नाही आपली, किंवा तुम्ही डेडिकेटेड राहत नाही. सो ते आणणं खूप महत्वाचं आहे. मोटिवेशनपेक्षा मला वाटतं डिसिप्लिन जास्त इफेक्टिव्हली काम करतं. सो तुमचं एक रुटीन असणं आणि बाय हार्ट तुम्ही ते फॉलो करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर असं आहे की बऱ्याचदा असं मला वाटतं की ती लेवल अचीव्ह करायला मला खूप वेळ जाईल. ओके, जी या व्यक्तीनं केली आहे, की त्यांचा जो प्रोफेशनलिझम आहे किंवा जो फ्लोनी ते बोलतात, जे करतात, त्या व्यक्तीने पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो पण नवशिकाच असतो. प्रत्येकाला झिरो किंवा रूट पासूनच सुरुवात करावी लागते. आता आपण त्यांना पाहतोय तेव्हा ते खूप वरच्या लेवलला गेलेले आहेत, किंवा दे आर व्हेरी प्रो, की झोपेतून उठून म्हटलं तरी ते आता शो करू शकतात. पण ती लेवल येईपर्यंत त्यांनी पण खूप चुका केलेल्या असतात, गोष्टी शिकलेल्या असतात, कधी कधी मेसअप झालेलं असतं, थिंग्स अपसाइड डाऊन झालेले असतात. सो धिस हॅपन्स. हे अपयश थोडं थोडं येत राहणार आहे, तर त्याच्यावरती फोकस नाही करायचा. नवीन शिकणं आणि पुन्हा उद्या उठून पुन्हा त्या गोष्टी नव्याने सुरू करणं महत्वाचं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कायम गोष्टी करत राहणं, ह्याच्याबरोबरच नव्या गोष्टी शिकत पण पाहिजे, की त्या इंडस्ट्रीमध्ये काय ट्रेंडिंग आहे, बरोबर, त्याच्यात नवीन मी काय शिकलं पाहिजे ते शिकणं, हे देखील महत्वाचं आहे. आणि प्रॅक्टिस एक खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर पब्लिक स्पीकर बनायचं, तुम्ही आज एक भाषण पाठ केलं आणि उद्या जाऊन आता मी 1000 लोकांसमोर बोलेन, तर तसं नाही शक्य होणार आहे. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या 2 मित्रांसमोर एखादा मोनोलॉग किंवा एखादं कंटिन्युअस 8-10 ओळींचं गोष्ट तुम्हाला बोलता येते का बघा. मग तीच एका ग्रुपमध्ये बोलता येते का बघा. त्याच्यानंतर मग थोड्या मोठ्या तुमच्या कॉलेजच्या एखाद्या फेस्टमध्ये किंवा एखाद्या थोड्याशा गॅदरिंगमध्ये, सोशल गॅदरिंगमध्ये तुम्हाला बोलता येतं का. सो ग्रॅज्युअली त्या स्टेप चढणं महत्वाचं आहे. आज मी ठरवलं मी पब्लिक स्पीकर होणार आहे आणि मी स्टँडअप कॉमेडियन बनणार आहे किंवा मी शो करणार आहे असं म्हणलं, तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला नाही सापडणार आहे. हा कॉन्फिडन्स तुमचा छोट्या 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 ह्याच्यातून बिल्ड होणार आहे, की अरे मी 2 मित्रांसमोर छान बोललो, त्यांना आवडलं, कॉलेज फेस्टमध्ये पण माझं छान झालं, इंटर कॉलेजमध्ये पण मी छान केलेलं आहे, मी राज्यस्तरीयला गेलो आता किंवा असं झालं. तर अशा छोट्या छोट्या ह्याच्यातून तुम्ही तो मोठा हे गेन करू शकता. तुम्हाला स्वतःवर आपोआप विश्वास यायला लागतो की आय कॅन मॅनेज, आय कॅन हँडल दिस. सो बेबी स्टेप्स घेणं खूप महत्वाचं आहे. रोज स्वतःवरती एफर्ट्स घेणं, दिस इज खूप मोठा ग्रीन फ्लॅग. येस येस, डेफिनेटली ग्रीन फ्लॅग, और यू कॅन से ग्रीन फॉरेस्ट म्हणूया, टोटली ग्रीन फॉरेस्ट. ओके, सो आय गेस या पॉडकास्ट मध्ये इथे थांबायची वेळ झालेली आहे आणि तुम्ही आलात आणि बॉडी लँग्वेज बद्दल इतकं सगळं सांगितलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू सो मच. सो मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा पॉडकास्ट? तुम्हाला थोडा तरी कुठेतरी इम्पॅक्टफुल वाटला का, की बाबा ज्यातून अरे ही गोष्ट मला चांगली वाटली, ही गोष्ट मी करायला पाहिजे? जर असं वाटलं असेल तर पटकन लगेच लाईक करा, कारण लाईक केल्यानंतर आमचे व्ह्यूज वाढणार आहेत, आम्हाला खूप चांगले चांगले गेस्ट तुमच्या समोर घेऊन येता येणार आहेत आणि त्याच्यातून आपल्याला खूप चांगले चांगले विषय उलगडायचे. सो मॅड स्पिरिट टॉक्सचे पॉडकास्ट पहा. जर आवडला तर लाईक करा, जर आवडलं तर कमेंट करा, नाही आवडलं तर तुम्ही करताच, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.